एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलवरती आरोप आहे। नाशिक रोड न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट मतीन पटेल विरोधात जारी केलं होतं। नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून मतीन पटेलला काल मध्यरात्री ताब्यात घेतलं होतं। न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान हजर न राहिल्यानं मतीन पटेल विरोधात नाशिक रोड न्यायालयानं अटकेचं वॉरंटही काढलेलं होतं। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, 11 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर मतीन पटेल ह्या टीसीएस प्रकरणातील जी मुख्य संशयित आरोपी आहे निदा खान, तिला आश्रय दिल्याचा आरोप या मतीनवर आहे। खरं तर त्याची सलग 3 वेळा नाशिक पोलिसांनी चौकशी केलेली होती, मात्र न्यायालयामध्ये तो हजर न राहिल्याने त्याच्या विरोधामध्ये काल नाशिक रोड न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट हे जारी केलेलं होतं आणि तात्काळ नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून रात्री मतीन पटेलला ताब्यात घेतलेलं होतं। आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 11 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी या मतीन पटेलला त्या ठिकाणी सुनावलेली आहे। एकूण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये निदा खानला देखील जामीन झालेला आहे। या प्रकरणाची जी सुनावणी सुरू आहे, या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाला किंवा तपास यंत्रणेला मतीन पटेल हा त्या ठिकाणी सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवून त्याच्या विरोधामध्ये हे अटकेचं वॉरंट त्या ठिकाणी जारी केलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्या रात्री त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज कोर्टात हजर करून 11 ऑगस्ट पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी नाशिक रोड न्यायालयानं सुनावली आहे।